Okay, good afternoon to all of you. Am I audible? Afternoon, sir. Yes, sir. Yes, Good sir. afternoon, sir. Okay, Good so afternoon, sir. shall we start? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. लास्ट लेक्चरला आपण फायबर ऑप्टिक्स किंवा ऑप्टिकल फायबर हे डिस्कस करत होतो. तर ही आपली लास्ट स्लाइड होती ज्याच्यामध्ये आपण चेक केलं की ऑप्टिकल फायबर म्हणजे काय, तर हे वेगवेगळे लेयर्स आहेत. In that we are interested in this inner two, that is core and cladding, which are glass materials, and they are protected by coating and outer jacket layer. ओके, याच्या आधी आपण काय बघितलं तर प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिकल फायबर केबल, दॅट इज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं आणि त्याच्यामुळे आपण सिग्नल्स आहेत तर ते इंटरनली पाठवू शकतो या केबलच्या. ओके, तर हे आपण कसं पाठवतो ते आपण आता चेक करणार आहोत. त्याच्यासाठी सिलेबसमध्ये नेक्स्ट पॉईंट कुठले कुठले, डेरिवेशन फॉर ॲक्सेप्टन्स अँगल, ॲक्सेप्टन्स कोन, न्यूमेरिकल अपर्चर अँड फ्रॅक्शनल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज, हे पॉईंट्स आपण ही फिगर यूज करून डिस्कस करणार आहोत. तर इथे जर तुम्ही बघितलं मगाशी दाखवलं तसं, दिस इज अ कोअर, इनर पार्ट अँड क्लॅडिंग नेक्स्ट लेयर. So in this figure also the same thing we are showing. This is nothing but core, this inner one, and this is the cladding, that is second layer. So what happens here, when we are passing the light from outside, then at particular angle, that is called as acceptance angle or angle of incidence, that light gets refracted inside, and if we maintain that critical angle, then total internal reflection takes place and it continues further in that optical fiber cable. यालाच आपण काय म्हणतो, total internal reflected ray. Now here one condition is there, if n1 is refractive index of core and n2 is refractive index of cladding, then condition is this one, n1 is greater than n2. म्हणजे काय, तर कोअरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे त्या मटेरियलची तर ती जास्त पाहिजे क्लॅडिंगपेक्षा. का, तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आपण बघतो डेन्सर टू रेअरर मीडियम, आणि त्यावेळेस आपल्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मिळतं. तर ही जी प्रक्रिया आहे तीच आपण आर्टिफिशियली या केबलमध्ये तयार करतो. सो हिअर वेन वी सक्सेसफुली डू दिस, देन वी कॅन सेंड दिस सिग्नल इन दॅट ऑप्टिकल फायबर केबल. ॲक्च्युली ऑप्टिकल फायबर केबल म्हणजे काय, तर ग्लास मटेरियल किंवा सिलिका मटेरियल आहे. These two things, that is core and cladding, is nothing but glass materials, आणि त्याची आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऍडजस्ट करून हे सिग्नल्स आतमध्ये पास करतोय. आता हे आपण काय डिस्कस करतोय इथं, तर ऍक्सेप्टन्स अँगल म्हणजे काय, तर हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, त्याला आपण ऍक्सेप्टन्स अँगल म्हणतो. म्हणजे हा अँगल सुद्धा महत्वाचा आहे. इथं जर आपण ते मेंटेन केलं तरच हे आतल्या बाजूला इथं स्ट्राईक होऊन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होईल. जर इथं झालं नाही तर हा सिग्नल इथं कुठेतरी लॉस होईल किंवा त्याची एनर्जी आहे तर ती डिक्रीज होईल. ओके, देन नेक्स्ट इज क्लासिफिकेशन ऑफ ऑप्टिकल फायबर केबल. आता इथे जर बघितलं तर इथे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सिंगल मोड आणि दुसरं म्हणजे मल्टी मोड. हा पहिला प्रकार. आणि दुसरा प्रकार काय, तर स्टेप इंडेक्स आणि ग्रेडेड इंडेक्स. ओके, सो व्हॉट एक्झॅक्टली इट मीन्स, so the mode of propagation is nothing but how many paths or ways are allowed by that cable is called as mode of propagation. If that wire is allowing only one mode of propagation, then it is called as single mode fiber. If that wire is allowing multi modes, that is multiple paths for communication or signal, then it is called as multi mode fiber. Are you getting this? हे लक्षात येते? येस सर. हां, सिंगल मोड म्हणजे काय, तर अशी वायर की ज्याच्यामधून आपण एकच सिग्नल किंवा एकच पाथ अलाउड करतो लाईटचा, त्याला आपण सिंगल मोड म्हणतो. मल्टी मोड याचा अर्थ काय, तर एकाच वायरमधून आपण मल्टिपल सिग्नल्स पास करू शकतो, याला म्हणतो आपण सिंगल मोड आणि मल्टी मोड फायबर. नाउ नेक्स्ट इज व्हॉट इज मीन बाय स्टेप इंडेक्स अँड ग्रेडेड इंडेक्स फायबर. नाउ स्टेप इंडेक्स मीन्स व्हॉट, so here on your right side you can see these two figures. So what is the difference between these two, that here we are showing it as a straight line, while here we can show like a peak. So what is the difference,
तर आता आपण बघितलं की कोअरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1 आणि क्लॅडिंगची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N2. इथं N1 म्हणजे काय, तर कॉन्स्टंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. हे जे मटेरियल आहे ह्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एकच आहे. तर अशा केसमध्ये काय होतं, this indicates same value or constant value. Due to this, what happens, that light gets totally internally reflected like step by step or zigzag path. That's why it is called as step index optical fiber cable. Now in this case, which is called as graded index, what happens here, we have maintained a refractive index in such a style that at the center of core it is maximum. At the center of core it is maximum and it is gradually decreases towards core cladding interface. याचा अर्थ काय, तर कोअरच्या सेंटरला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या मटेरियलची जास्त ठेवली आपण आणि इथं आपण वेगवेगळे लेयर्स तिथे ऍड करत जातो आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी होते कुठपर्यंत, तर कोअर आणि क्लॅडिंगच्या बाउंड्री पर्यंत. तर याच्यामुळे काय होतं, सो इन्स्टेड ऑफ दिस झिगझॅग पाथ or instead of this step by step propagation, we are getting smooth or gradual motion of that signal like this. Okay, and that's why it is called as graded index fiber. So gradual or smooth propagation of signals are there. So you may be thinking what is the difference between these two. In case of applications or in case of properties, here signal losses are less and here we are getting some better properties related to that OFC or optical fiber cable. तर या दोन्ही मधला फरक कशामुळे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोअर मीन्स आपण काय म्हणू शकतो, तर इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स युनिफॉर्म आहे कशाची, कोअरची. तर इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय, नॉन युनिफॉर्म आहे कोअरची कशामध्ये, ग्रेडेड इंडेक्स फायबरमध्ये. हे झालं क्लासिफिकेशन. So now we move to our last point. So give heading next line, unit number 8, introduction to quantum mechanics and nanotechnology. Introduction to quantum mechanics and nanotechnology, and start writing these points. हे points सगळे लिहून घ्या. Okay, so are you right, or you can take screenshot and you can complete the write up, which is better one? Okay, so give me response. सर स्क्रीनशॉट काढून घेतो. स्क्रीनशॉट काढतो. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण काय करू आता, इथून पुढचे पॉइंट्स आहेत तर ते डिस्कस करू. राईटअप जो आहे तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून कंप्लीट करा, फिगर राईटअप, जेणेकरून आपण पॉइंट्स कंप्लीट करू शकू इझिली. ठीक आहे, त्याचा स्क्रीनशॉट घेतला का? हो सर. ठीक. Yes, sir. So we now discuss about these things. So quantum mechanics you have heard, and I think you know this Davis and Germer experiment. Is it right? Davis and Germer experiment झालाय तुमचा, बरोबर आहे का? हो झालंय सर. हां, तर डेव्हिस अँड जर्मर एक्सपेरिमेंट जो आहे तर तो इथं परत एकदा आहे, आपल्याला हे डिटेलमध्ये बघायचं आहे सगळं. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू चेक व्हॉट इज मीन बाय दिस इंट्रोडक्शन टू क्वांटम मेकॅनिक्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी. So here first point is de Broglie hypothesis. I read it first. De Broglie hypothesis, then de Broglie wavelength of matter waves in terms of kinetic energy and associated with particle in thermal equilibrium. Next is properties of matter waves. Then next Davis and Germer experiment. In that we are checking apparatus, investigations and analysis, numericals on this chapter. Then second part is nanotechnology. In that we are checking introduction, carbon nanotube and its classification. Then application of nanotechnology, electronics, energy, automobiles, space and defense, then medical, environmental, textile, cosmetic, etc. So all these are different applications related to that. So de Broglie hypothesis and de Broglie wavelength means what? So that we check first. So here
This Louis de Broglie, that is French physicist, proposed this hypothesis. De Broglie proposed that matter and slow moving particles has dual nature, means they are having particle nature as well as wave nature. So de Broglie derived his equation using well established theories. Which one? Planck's quantum theory and Einstein's theory of relativity. ठीक आहे. आता हे थोडक्यात सांगतो इझी वे मध्ये. तर डी ब्रॉगली हायपोथेसिस म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे की लाईटचं नेचर काय आहे, ड्युअल नेचर आपण म्हणतो लाईटचं. पण पार्टिकल जेव्हा आपण कन्सिडर करतो, सो व्हेन वी आर कन्सिडरिंग पार्टिकल, so according to this hypothesis and proposal, we are saying that particle also behaves as wave or it is having wave nature. पार्टिकल आपण काय म्हणतो? मॅटर म्हणतो. आणि मॅटर जेव्हा वेव्ह नेचर मध्ये ऍक्ट होते तर त्या वेव्हला आपण काय म्हणतो? मॅटर वेव्ह. गेटिंग दिस? हे लक्षात येते? मॅटर वेव्ह आपण कशाला म्हणतो? ठीक आहे. एक पार्टिकल समजा इलेक्ट्रॉन्स आपण कन्सिडर केला तर त्याची मोशन जी आहे तर ती वेव्ह लाईक आहे, पण तो इलेक्ट्रॉन्स हा पार्टिकल आहे, मॅटर आहे, त्यामुळे आपण त्या वेव्हला काय म्हणतो? मॅटर वेव्ह. आता हे जे आहे तर ह्याची जी वेव्हलेंथ आहे डी ब्रॉगली वेव्हलेंथ, तर ती आपण कशाच्या बेसिसवर काढतो? तर या दोन इक्वेशनच्या, प्लँक्स क्वांटम थिअरी म्हणजे E इज इक्वल टू एच न्यू आणि आइन्स्टाईन्स थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणजे E इज इक्वल टू MC स्क्वेअर. तर हे दोन इक्वेशन आपण यूज करतो. त्या इक्वेशनचा यूज करून आपण काय केलं इथं, तर ही वेव्हलेंथ मिळवलेली दॅट इज कॉल्ड एज डी ब्रॉगली वेव्हलेंथ. हे आपण परत डिटेलमध्ये चेक करूया की हे कसे कसे इक्वेशन आले. सो लॅम्बडा इज इक्वल टू एच डिवायडेड बाय एम इन टू व्ही. तर हे इक्वेशन आपल्याला मिळतं दॅट इज कॉल्ड एज डी ब्रॉगली वेव्हलेंथ. देन आपण हे मॅथमॅटिकली तर मांडतोच आहे, पण प्रॅक्टिकली हे प्रूफ करतो डेव्हिस एंड जर्मर एक्सपेरिमेंटनं. तर डेव्हिस एंड जर्मर एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय करतो, तर ही जी गन आहे इलेक्ट्रॉन गन, त्याच्यातून हे पार्टिकल्स आहेत तर ते बंबार्ड करतो निकेल क्रिस्टलवर आणि त्याला आपण डिटेक्टरनं डिटेक्ट करतो. वेगवेगळ्या अँगल्सला आपण जे काही इथं रिफ्लेक्टेड रेज आहेत तर ते डिटेक्ट करून त्याचे कॅल्क्युलेशन्स करतो आणि हे आपण प्रूफ करतो मॅथमॅटिकली की दिस पार्टिकल्स ऑल्सो बिहेव्स लाईक अ वेव्ह और मॅटर वेव्ह. Then next part is nanotechnology. Nanotechnology, anyone tell me what is meant by scale nano? 10 to power of nano means 1 nanometer is equal to how much? Can anybody want to share? 10 raised to minus 9. Okay. So it is right one. So micro means -6, nano means -9, then picofemto etc. So scales are there. So nanotechnology. So you have heard maybe many times about this nanotechnology. So due to this nanotechnology now, the doors gets opened for different types of applications. And today, nowadays, lots of applications are there related to different fields. So one or two we discuss. So in case of energy, then medicine, nanotechnology or nanobiotechnology, nano devices, optical engineering, defense, military, space, then biotechnology, cosmetics, nanofabrics, then paint industry, toys, etc. So lots of applications are there related to this nanomaterials. एक दोन एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. आता कॉस्मेटिक्स म्हणा किंवा पेंट म्हणा, तुम्ही मे बी टी व्हीवर ॲड्स बघितले असतील कशाच्या, टेफ्लॉन कोटिंग पेंट किंवा असं कोटिंग आलंय की जरी डर्ट किंवा जर त्याच्यावर काही घाण असेल तर ते इझिली आपण काय करू शकतो, वॉश करू शकतो किंवा क्लीन करू शकतो. सो ॲक्च्युली इट इज द ॲडिशन ऑफ नॅनोटेक्नॉलॉजी टू पेंट इंडस्ट्री. So we are using nanotechnology so that nano particle layer is in that paint, and that's why these amazing applications we are getting related to paint. Then in case of drugs, then medical field also, so different technologies are used to detect the diseases inside body, and we can impose targeted drugs to that particular area by using this nanotechnology. So we have to discuss these applications afterwards. आता आपल्या सिलेबस मध्ये काय ते आपण बघूया. आपल्या सिलेबस मध्ये आपल्याला कार्बन नॅनो ट्यूब आहे. सो नॅनो टेक्नॉलॉजी इंट्रोडक्शन, कार्बन नॅनो ट्यूब्स अँड इट्स क्लासिफिकेशन,
ऍप्लिकेशन आता आपण बघितलेलेच. सो इट इज जस्ट अ इंट्रोडक्शन इन आवर सिलेबस. So what is this? So this is called as SWNT, MWNT. याचा अर्थ काय? तर सिंगल वॉल कार्बन नॅनो ट्यूब आणि मल्टी वॉल कार्बन नॅनो ट्यूब. So here this is having only one layer of tube. This is called as single wall carbon nanotube. Here multi walls are there or multi layers are there. That's why it is called as multi wall carbon nanotube. Then these are further divided into three types. First is called as zigzag carbon nanotube. Second is called as armchair carbon nanotube. And third is called as helical. आता इथे जर तुम्ही बघितलं हे स्ट्रक्चर जे रिपीट झाले हे झिगझॅग फॉर्म मध्ये, त्यामुळे त्याला आपण झिगझॅग म्हणतो. इथे जर बघितलं तर हे स्ट्रक्चर रिपीट झाले जे चेअर किंवा आर्मचेअर सारखे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज आर्मचेअर. आणि हे रॅन्डम आहे अँड इट इज लाईक अ हेलिकल. दॅट्स वाय नेम इज हेलिकल. तर असे हे पॉइंट्स आहेत. आर यू गेटिंग दिस थिंग्स? येस सर. ठीक आहे. Yes, sir. तर हा आपला पॉइंट होता सिलेबसचा शेवटचा जो चॅप्टर आहे तो. ठीक आहे. सो नाव वी स्टार्ट डिस्कसिंग आवर फर्स्ट चॅप्टर. Okay, so just give me 1 minute. Hello. Hello, am I audible? Yes, sir. Yes. Okay, Yes, so sir. shall we start now discussing this first chapter? Yes, sir. Okay, so in case of this discussion also, so you can take the screenshots and you can write the notes. I will give you the details related to each and every point. So now first chapter heading is semiconductor physics. Okay, so we start discussion of these points. तर हे आपण ऑलरेडी इंट्रोडक्शन मध्ये पॉइंट्स डिस्कस केलेले आहेत. नाउ वी आर डिस्कसिंग दॅट इन डिटेल मॅनर. Okay, shall we start? Yes, sir. So here, so here, first point is formation of energy bands. So we have discussed these things. So we are once again discussing. So listen carefully. Once you know these points, so you can easily handle or understand the next one. So first is this individual atom. If we are considering, so in case of this individual atom, there are discrete energy levels. The nucleus is at the center and that electrons are revolving around this nucleus. So here discrete energy levels are there and these different energy levels are related to that atom. Now if we consider large number of atoms, then it forms the band of that particular solid material. So these bands are called as energy bands. Okay, तर इथं आपण सोडियम क्रिस्टलचं एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि हा पॉइंट डिस्कस करतोय. सो आय रीड इट फर्स्ट, यू लिसन केअरफुली. A single isolated atom has discrete energy levels. आता आपण बघितलंच, they have discrete energy levels. But if two atoms come close to each other, they interact and significant changes in their energy levels can be observed. So when two atoms come close to each other, then they influence each other. To form a solid, a large number of atoms are to be brought very close to each other. So this is nothing but the solid material where 10 raised to 23 atoms are there. सर Then- तुमचा आवाज येत नाही.
Hello, am I audible? Yes, sir. Yes, sir. Okay, Yes, so sir. okay, so please check from my side if it is there. Otherwise, you check your connection problem maybe or internet speed. You can check from your side. Okay. So during the formation of solid, it is found that the energy levels of inertial electrons are not much affected. Okay, so it is found that the energy levels of the inertial electrons are not much affected by the presence of neighboring atoms. याचा अर्थ काय तर इनर्शियल इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते काय होतात एवढे अफेक्ट होत नाहीत या इनर्शियल्स त्या इलेक्ट्रॉन्सच्या. हियर the energy levels of outer shell electrons are changed considerably. Means here outer shell's energy levels gets affected by influence of each and every atom. Now here these electrons are shared by more than one atom in the crystal. याच्यामुळे काय होतं तर हे जे क्रिस्टल मध्ये किंवा सॉलिड मध्ये हे सगळं कॉम्बिनेशन आहे तर त्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स इकडून तिकडे जम्प करतात त्या ॲटमच्या एनर्जी लेवल्स मध्ये. Hence in case of a solid, instead of single energy level associated with the single atom, there will be bands of energy level. याचा अर्थ काय तर एका ॲटमची सिंगल एनर्जी लेवल आता हा प्रकार राहत नाही सॉलिड मध्ये तर इथं काय होतं बँड तयार होतो किंवा एनर्जी बँड आपण त्याला म्हणतो. A set of such closely spaced energy levels is called as energy band. तर हा सेट किंवा ही जी सिरीज आहे एनर्जी लेवल्सची तर त्यालाच आपण काय म्हणतो एनर्जी बँड म्हणतो. नाउ द बँड्स ऑफ एनर्जी लेवल्स आर रेफर्ड टू द एंटायर सॉलिड ॲज ए होल अँड नॉट टू द सिंगल ॲटम. याचा अर्थ काय तर आपण हा जो बँड आहे तर तो त्या सॉलिड मटेरियलसाठी कन्सिडर करतोय ॲट ए टाइम. आता सिंगल ॲटम आहे त्याची सिंगल एनर्जी लेवल आहे असं आपण कन्सिडर इथं करत नाही. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज एनर्जी बँड. So let us take one example. Let us consider the case of sodium crystal. So atomic number of sodium is 11. So its electronic configuration is 1s2, 2s2, 2p6 and 3s1. The subshells 1s2, 2s2 and 2p6 are filled while 3s subshell is partially filled or half filled as shown in figure. So if you observe here on your left side in the slide, so these are inner field levels and this is partially field level that is 3s1. So this is in case of sodium crystal. आपण काय डिस्कस करतोय इथं तर फॉर्मेशन ऑफ एनर्जी बँड्स. सर रिपीट दिस. हॅलो सर रेंज नव्हती त्यामुळे मला काही समजलं नाही. हा हा ठीक आहे आता ऐकू येते का? हा सर. हा ठीक आहे. हे थोडक्यात सांगतो आपण हे डिस्कस केलं ऑलरेडी. आता आपण हे परत एकदा डिस्कस करतोय. फॉर्मेशन ऑफ एनर्जी बँड्स म्हणजे काय तर एक सिंगल ॲटम घेतला तर त्याच्या सेपरेट एनर्जी लेवल्स आहेत पण जेव्हा आपण सॉलिड मटेरियल कन्सिडर करतो तर ते सेपरेट एनर्जी लेवल्स राहत नाहीत. का कारण का जेव्हा दोन ॲटम एकत्र येतात तर ते एकमेकाला इन्फ्लुएन्स करतात त्याच्या एनर्जी लेवल्स एकमेकाला इन्फ्लुएन्स करतात. पण इथं नुसते 2 नाहीत 3 नाहीत तर लार्ज नंबर ऑफ ॲटम्स आहेत. त्याच्यामुळं काय होतं तर ह्यांच्या इन्फ्लुएन्समुळं इन्स्टिड ऑफ एनर्जी लेवल्स म्हणजे सिंगल एनर्जी लेवल हा कन्सेप्ट राहत नाही ॲटमचा तर इथे त्याचे बँड्स तयार होतात. सो दॅट इज कॉल्ड ॲज एनर्जी बँड. तर हेच आपण आता एक्सप्लेन केलं. एक एक्झाम्पल घेतलं सोडियम क्रिस्टलचं याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर बघितलं तर ते काय 1s2, 2s2, 2p6, 3s1 म्हणजे या आतल्या शेल्स आहेत तर त्या फील्ड आहेत आणि ही आहे ती पार्शियली फील्ड आहे किंवा हाफ फील्ड आहे. आणि ही जर फिगर बघितली तर हे काय इंडिकेट करते तर वरच्या लेवल्स आहेत तर त्या इन्फ्लुएन्स होतात एनर्जी लेवल्स पण जसं जसं तुम्ही इनर शेलकडे येता तर त्यांच्यावर तेवढा इफेक्ट होत नाही. त्यामुळे या अशा स्ट्रेट लाईन्समध्ये दाखवल्यात आणि जास्त सेपरेशन नाही आहे पण याच्यामध्ये इन्फ्लुएन्स असल्यामुळं सेपरेशन आहे. आणि इथंच काय होतं तर इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते मूव्ह होतात आणि त्याच्यावरून त्या मटेरियलची कंडक्टिव्हिटी डिसाइड होते. आर यू गेटिंग दिस? Yes, sir. येस सर. Okay, so you can take screenshot of this. This is not part of syllabus, so for introduction I am
discussing these things. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. It is just for information, or you can say content beyond the syllabus. Okay, so shall we move for next one? Hello, am I audible? Yes, sir. Yes, sir. Okay, so next point is valence band, conduction band, and forbidden band. So you take screenshot of this also. You take screenshot. Have you taken screenshot? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. तर आता आपण बघितलं मगाशी की फॉर्मेशन ऑफ एनर्जी बँड म्हणजे बँड कसे फॉर्म होतात. आता त्यालाच आपण काय करतोय, वेगवेगळी नावं दिली, त्याला डिफाईन करतो आणि त्याचा बेस यूज करून आपण परत काय करणार आहोत, तर क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स हे आपण पॉइंट्स नंतर डिस्कस करणार आहोत. तर हा पॉइंट्स आपण आता चेक करू. सो फर्स्ट व्हॅलन्स बँड, सेकंड कंडक्शन बँड, and third is forbidden band. So one by one we read it and then we discuss these things. First is valence band. The band formed by series of energy levels containing the valence electrons is known as valence band, or another definition is a band having highest occupied band energy. The valence band may be partially or completely filled depending on the nature of the crystal. आता याचा अर्थ काय आपण ते समजून घेऊया. व्हॅलन्स बँड, इथे जर तुम्ही फिगर बघितली तर हा मिडलचा जो आहे तर तो तुम्हाला दिसतो. इट इज अ व्हॅलन्स बँड. सो व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्स बँड ते आपण चेक करूच. या फिगरचा जर एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस बघितला तर तुम्हाला काय दिसते बघा. एक्स ऍक्सिस इज inner atomic distance or interatomic distance you can say, and here electron energy in electron volt, that is y axis indicates. Now first we are showing here inner field bands. म्हणजे काय, तर आज सुद्धा inner field bands आहेत आणि त्याच्यानंतर हे वरचे व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड आपण काय करतोय तर डिफाइन करतोय. तर व्हॅलन्स बँड म्हणजे काय, सो आय कॅन रीड वन्स अगेन लाइन बाय लाइन and explain it to you. The band formed by series of energy levels, परत एकदा सेट किंवा सिरीज ऑफ एनर्जी लेवल्स आहेत, कंटेनिंग द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असलेल्या ज्या एनर्जी लेवल्स आहेत त्याचा सेट म्हणजेच काय, व्हॅलन्स बँड. तुम्हाला माहिती की व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन आपण जे आहे आउटरमोस्ट शेल मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ती व्हॅलन्सी काढतो, तर त्या जे सगळ्या शेल्स आहेत तर त्याच्यापासून व्हॅलन्स बँड फॉर्म होतो, किंवा त्याला आपण काय म्हणतो, ऑर ए बँड हॅव्हिंग हायेस्ट ऑक्युपाइड बँड एनर्जी. हॅव्हिंग हायेस्ट ऑक्युपाइड बँड एनर्जी याचा अर्थ काय, तर इथं हे इलेक्ट्रॉन्स असतात, त्यानंतर ते कंडक्शन बँडमध्ये जम्प करतात, त्यामुळे हा हायेस्ट बँड आहे ज्याच्यामध्ये हे सगळे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात तर ते अवेलेबल असतात. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज ऑर ए बँड हॅव्हिंग हायेस्ट ऑक्युपाइड बँड एनर्जी. तर हा पार्शियली किंवा कम्प्लिटली फिल्ड असतो डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ द क्रिस्टल. ओके, नेक्स्ट इज कंडक्शन बँड. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सचे जे शेल्स आहेत त्याच्यावर सुद्धा काय असतात तर एनर्जी लेवल्स असतात, तर त्याचा जो बँड आहे त्याला आपण कंडक्शन बँड म्हणतो. सो लेट अस डिफाइन इट फर्स्ट. द कंडक्शन बँड डिफाइन्ड ॲज द लोएस्ट अनफिल्ड एनर्जी बँड. इट इज कॉल्ड ॲज द लोएस्ट अनफिल्ड एनर्जी बँड. सो वी विल डिस्कस दिस. द इलेक्ट्रॉन्स occupying this band are known as conduction electrons. This band may be empty or partially filled. In conduction band, the electrons can move freely. Okay, so this is the definition. So once again we discuss this. आता कंडक्शन बँड म्हणजे काय, व्हॅलन्स बँडच्या वर जो आहे त्याला आपण काय म्हणतो तर कंडक्शन बँड म्हणतो. Then the conduction band is defined as the lowest unfilled energy band.
लोएस्ट अनफिल्ड याचा अर्थ काय, तर ह्याच्या वर सुद्धा एनर्जी लेवल्स आहेत, पण सगळ्यात खालची एनर्जी लेवल कुठली, तर एम्प्टी किंवा अनफिल्ड, त्याला आपण काय म्हणतो, तर कंडक्शन बँड. द लोएस्ट अनफिल्ड एनर्जी बँड. लोएस्ट याचा अर्थ काय, तर याच्या वर सुद्धा एम्प्टी एनर्जी लेवल्स आहेत, कशाच्या, व्हॅलन्स बँडच्या. तर सगळ्यात खालची एनर्जी लेवल ज्याच्यापासून हा बँड तयार झालाय, सो दॅट इज कॉल्ड एज द लोएस्ट अनफिल्ड एनर्जी बँड. The electrons occupying this band are known as conduction electrons. याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला आपण कंडक्शन इलेक्ट्रॉन्स म्हणतो. And here this band may be empty or partially filled. हा सुद्धा डिपेंड्स अपॉन क्रिस्टल, एम्प्टी किंवा पार्शियली फिल्ड असतो. इन कंडक्शन बँड द इलेक्ट्रॉन्स कॅन मूव्ह फ्रीली. आता हा जो कंडक्शन बँड आहे त्यातले जे इलेक्ट्रॉन्स आहेत तेच त्या मटेरियलची कंडक्टिव्हिटी काय करतात, डिसाइड करतात. अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज कंडक्शन बँड. Next is called as forbidden band. So now what is meant by forbidden band? So forbidden band is nothing but the two bands, that is conduction band and valence band, are separated by a region or gap which is known as forbidden band. म्हणजे काय, तर व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडला जो गॅप आहे त्यालाच आपण म्हणतो फॉरबिडन बँड. नेक्स्ट, this band is collectively formed by a series of energy levels above top of the valence band and below the bottom of the conduction band. Remember that no electron can exist in this forbidden band. याचा अर्थ काय थोडक्यात, तर या दोन्हीचा गॅप म्हणजे फॉरबिडन बँड. ऍक्च्युली आपण याला बँड म्हणतोय, पण हा गॅप आहे जस्ट, ज्याला आपण एनर्जी बँड गॅप असं सुद्धा म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला स्टेप्स मिळतील किंवा लॅडर मिळतील, आपण पायऱ्या चढतो किंवा शिडी असते, तर दोन पायरीमधले जो गॅप आहे किंवा जो रिजन आहे तुम्ही त्याला फॉरबिडन बँड किंवा एनर्जी बँड गॅप म्हणू शकता. सो व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग. इन फॉरबिडन बँड इलेक्ट्रॉन्स आर नॉट इन एक्झिस्टन्स और दे आर नॉट अवेलेबल देअर. ओके, तर हे 3 पॉइंट्स आपण बघितले. आर यू गेटिंग दिस पॉइंट्स? Yes, sir. Yes, sir. Okay, Yes, sir. so who will read first one? Valence band you have to read. Anyone unmute yourself and you can read valence band. Valence band. The band formed by a series of energy levels containing the valence electrons is known as valence band, or a band having highest occupied band energy. The valence band may be partially or completely filled depending on the nature of the crystal. Okay, now next, who have raised a hand? आता हँड कोणीतरी रेज केलता, लक्षात आलं नाही. ठीक आहे, तुम्ही हँड रेज करा किंवा अनम्यूट करून रीड करू शकता. हा, सुदर्शन. सुदर्शन. Conduction band. The conduction band is unfilled energy band. The electrons occupying this band are known as conduction electrons. This band may be empty or partially filled. In conduction band, the electrons can move freely. Okay. Next. Next, who want to read? Aniruddha. Forbidden band, the two bands, that is conduction. एक मिनिट सर. Forbidden band, the two bands, that is conduction band and valence band, are separated by a region or gap known as forbidden band. This band is collectively formed by a series of energy levels above top of the valence band and below the bottom of the conduction band. Remember that no electron can exist in the forbidden band. Okay, good. Now some instructions are there. पहिल्यांदा या स्लाइडचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा आपला पहिला पॉइंट आहे नोट्सचा, सिलेबसचा. व्हॅलन्स बँड, कंडक्शन बँड आणि फॉरबिडन बँड 3 मार्काचा क्वेश्चन असतो हा. तुम्हाला ही फिगर आणि या 3 डेफिनेशन्स लिहायच्यात. ठीक आहे, तर हे आजच्या आज नोटबुक मध्ये कंप्लीट करायचंय. ड्रॉ द फिगर इन नोटबुक अँड यू हॅव टू राईट दिस थिंग्स अँड परफेक्ट दिस थिंग्स. आर यू गेटिंग दिस? Yes, sir. Yes, हाँ, sir. Yes, हाँ, sir. next instruction. व्हॅलन्स बँड ऍज इट इज लिहा, कंडक्शन बँड पण ऍज इट इज लिहा. फॉरबिडन बँड जो आहे तर तो फक्त पहिलं वाक्य लिहायचंय. कुठलं? द टू बँड्स, दॅट इज कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड, आर सेपरेटेड बाय रिजन ऑर गॅप
known as forbidden band. याच्यापर्यंतच लिहायचंय, त्याच्यानंतरचं हे लिहायची गरज नाही. गेटिंग दिस? Only definition. हा, ओनली डेफिनेशन. त्यानंतर पुढचं जे आहे तर ते लिहायचं नाही. हे फक्त तुमच्या प्रिपरेशनला आहे आणि ऍडिशनल साठी हे तुम्ही परीक्षेमध्ये फक्त याची फॉरबिडन बँडची डेफिनेशन सफिशियंट आहे. ठीक आहे. ओके सर. ठीक आहे. आता प्रत्येकानं चॅट बॉक्स मध्ये तुमचा नंबर एंट्री केलाय का बघा, बिकॉज ओनली 1.5 minute is remaining. So everyone enter your roll number in chat box for attendance. So we conclude here. Okay, so once again I repeat, everyone enter your roll number in chat box for attendance. Everyone take screenshot of this, and today only draw this figure and write this definition in notebook. So daily basis we are doing this practice for this subject. You require only 20 to 30 minutes daily, and you can easily prepare all the points.